नमस्ते. तुमचं स्वागत आहे. जे मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते तुमच्या जीवनाच्या लय महत्त्वाच्या गोष्टी राहीन. हे सुवार्थ आहे सर्व लोकांसाठी. चित्राच्या पुस्तकामध्ये पहा आणि जे सुवार्थ मी तुम्हाला सांगन ते कान देऊ नाही का. जेव्हा तुम्ही ह्या आवाजाले ऐकान जसं की ब्रीथ आणि ब्रीथ गाणं तेव्हा वेळ होईन दुसऱ्या चित्राले पाहायची. तुम्ही कॅसेटले कधी पण थांबू शकता त्या गोष्टीचा विचार कराले जे तुम्ही ऐकलं. या आपण त्या चित्रापासून सुरुवात करू जे सर्वात पहिले आपण पाहू शकतो. चित्र 1. सर्वात पहिले वेळेच्या अगोदर फक्त परमेश्वर होता. मग परमेश्वरानं आकाशाले आणि पृथ्वीले बनवलं. संसाराले आकार नव्हता म्हणून परमेश्वरानं डबल पृथ्वीले बनवलं आणि त्यानं अशा प्रकारे आदेश दिलं की उजीड हो. त्यानं सूर्य चंद्र आणि साऱ्या चांदण्या बनवल्या. परमेश्वर चांगला आहे आणि तो साऱ्या गोष्टीवर राज करतो. चित्र 2. परमेश्वराचं वचन. जे पुस्तक आपण चित्रामध्ये पाहू शकतो ते बायबल आहे. हे परमेश्वराचं वचन आहे आणि हे परमेश्वराच्या विषयी आणि त्याच्या रस्त्याच्या विषयी आम्हाला सांगते. परमेश्वर साऱ्या लोकांवर प्रेम करतो. जे काही पण मी तुम्हाला सांगन ते बायबलमधून सांगन. चित्र 3. संसाराची रचना. परमेश्वरानं साऱ्या संसाराले बनवलं. त्यानं म्हटलं असं होय आणि तसंच झालं. त्यानं म्हटलं म्हणून त्यानं आकाशाले बनवलं आणि त्यानं समुद्राले पण बनवलं आणि तो बोलला आणि जमीन बनली. आणि त्याच्यानंतर त्यानं सर्व जिवंत प्राण्याले बनवलं. त्यानं मासोईले बनवलं पाण्यासाठी आणि पक्ष्याले बनवलं आकाशासाठी आणि त्यानं साऱ्या जमिनीवर चालणाऱ्या जनावराले पण बनवलं. अशा प्रकारे परमेश्वरानं सर्व गोष्टीची रचना केली आणि परमेश्वर खुश होता त्या सर्व वस्तूले पाहून जे त्यानं बनवलं. जे काही पण परमेश्वरानं बनवलं ते लयच चांगलं होतं. चित्र 4. आदम आणि हवा. परमेश्वरानं संसाराचा सर्वात पहिला माणूस आणि बाई बनवली. त्यानं त्यांले आदम आणि हवा म्हणून आवाज दिला. परमेश्वरानं त्यांले त्याच्या बनवलेल्या साऱ्या गोष्टीवर अधिकार दिला. परमेश्वरानं त्यांच्यासाठी एक खास बगीचा पण बनवला. त्याच्यामध्ये ते राहसाठी. तिथं परमेश्वर त्यांच्यासोबत बोलत होता आणि घुमत होता. ते लोक परमेश्वराचे चांगले दोस्त होते. परमेश्वरानं त्यांले बगीचाचे सर्व फळ खाण्याचा अधिकार दिला. फक्त एका फळाले सोडून परमेश्वरानं त्या बगीचाच्या सर्व फळ खाण्याचा अधिकार आदम आणि हवेले दिलं होतं. पण एक दुश्मन ज्याचं नाव शैतान होतं आदम आणि हवेले म्हणवलं की ते दोघं जण परमेश्वराचं पालन करू नका आणि त्यांना त्या फळाले खाल्लं. त्यांना परमेश्वराविरुद्ध पाप केलं आणि परमेश्वरासोबत जे दोस्ती होती ते तोडून टाकली. परमेश्वरानं आदम आणि हवेले त्या सुंदर बगीचेतून काढून टाकलं. त्या वेळेपासून लोकांना परमेश्वराविरुद्ध पाप करणं सुरू केलं आणि त्याच्यापासून अलग झाले. ह्याच कारणामुळे आपण दुःख, बिमारी आणि मरणाचा अनुभव घेऊ शकतो. चित्र 5. काईन आणि हाबेल. आदम आणि हव्याचे 2 पोरं होते. त्यांचं नाव काईन आणि हाबेल होतं. परमेश्वर हाबेलसोबत खुश होता पण काईनसोबत नाही. ह्या गोष्टीमुळे काईन हाबेलावर जळत होता आणि एक दिवशी हाबेलाले त्यानं मारून टाकलं. परमेश्वरानं काईनाले खूप भयानक सजा दिली कारण की त्यानं त्याच्या भावाले जीवानं मारून टाकलं होतं. जेव्हा कधी कोणी पाप करते देवाले त्यांच्यावर लय राग येते. परमेश्वर साऱ्या लोकांवर एक जवळचं नातं बनवू इच्छितो पण पाप त्यांले पूर्णपणे परमेश्वरापासून दूर करते. चित्र 6. नोहाचं जहाज. खूप वर्ष होऊन गेले आणि आदाम आणि हवेचे खूप सारे लेकरं होऊन गेले. त्या सर्व लोकांना पाप केलं आणि परमेश्वराचं नाही ऐकलं. जेव्हा लोकांचं पाप लय वाढलं तेव्हा परमेश्वरानं असं ठरवलं की तो साऱ्या संसाराले एका मोठ्या पाण्याच्या पुरानं नाश करन. तिथं फक्त एक माणूस होता जो परमेश्वरावर प्रेम करत होता आणि तो जे म्हणन ते करत होता. त्या माणसाचं नाव होतं नोहा. परमेश्वरानं नोहाले म्हटलं की एका मोठ्या जहाजाले बनव काऊन की तू येणाऱ्या मोठ्या पुरापासून वाचावं. नोहाले ते जहाज बनवायले खूप वेळ लागला.
शेवटी त्या जहाजाले नोहानं बनवलं, तेव्हा त्यानं लोकायले सावध केलं की परमेश्वराचा न्याय एक मोठ्या पुराच्या रूपात तुमच्यावर येणार आहे. परंतु कोण्याही माणसानं नोहाच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि ते लोक आपल्या वाईट कामाले सोडायला तयार नव्हते. चित्र 7. मोठा पूर. परमेश्वरानं साऱ्या प्रकारच्या जनावरायले नोहाजवळ घेऊन आला आणि नोहानं त्यांले जहाजात चढवलं. नंतर नोहा आणि त्याची बायको आणि त्याचे 3 पोरं आणि त्याच्या बायका त्या जहाजावर चढले. फक्त त्या जहाजात 8 लोक आणि जनावर होते. परमेश्वरानं त्या जहाजाचा दरवाजा बंद केला. 7 दिवसानंतर परमेश्वरानं मोठ्या पावसाले पाठवलं आणि पाण्याले जमिनीच्या खालून घेऊन आला. 40 दिवसात परमेश्वरानं साऱ्या जमिनीले पाण्याच्या पुरानं भरून टाकलं. जो कोणी बी त्या जहाजाच्या बाहेर होतं त्यांले स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ निघून गेली होती आणि सर्व लोक डुबून गेले. फक्त नोहा आणि त्याचा परिवार वाचला, काऊन की त्यांना परमेश्वरानं जे सांगितलं ते ऐकलं. चित्र 8. अब्राहम, सारा आणि इसाक. खूप वर्षानंतर नोहाच्या संतानाच्या खूप साऱ्या पिढ्या बनल्या आणि त्याच पिढीमध्ये अब्राहम पण होता. तो परमेश्वरावर प्रेम करणारा आणि परमेश्वर जे म्हणन ते करणारा होता. परमेश्वराने अब्राहमले एक वचन दिलं की तो त्याले एक लेकरू देईन आणि तो त्याचं एक लय मोठं समाज बनवण. अब्राहम आणि सारेले कोणतंच लेकरू नव्हतं, पण परमेश्वरानं त्यांना एक वचन दिलं होतं, मी तुम्हाला एक लेकरू देईन. दुसऱ्या बायकापासून पण अब्राहमाले लेकरं झाले. त्या लेकरातून एक होता इस्माईल आणि तो अरबी समाजाचा बाप बनला. पण जेव्हा अब्राहम आणि सारा म्हातारे झाले आणि परमेश्वरानं आपल्या वचनानुसार त्याले पोरगा दिला, त्याचं नाव त्यांना इसाक ठेवलं. परमेश्वरानं त्यांले अशा प्रकारचं वचन दिलं की इसाक आणि त्याच्या वंशाच्या द्वारे की ते या साऱ्या संसाराच्या लोकायले आशीर्वाद देईन. चित्र 9. मोशे आणि परमेश्वराचे नियम. इसाकाचा वंश पण एक मोठा समाज बनला. त्याचं नाव इस्राईल होतं आणि मोशे पण इसाकाच्या पिढीचा एक माणूस होता आणि तो परमेश्वरावर विश्वास करत होता आणि परमेश्वर जे सांगन ते पण करत होता. परमेश्वरानं मोशेले पहाडावर बोलवलं, काऊन की त्याच्यासोबत बोलासाठी. त्यानं मोशेले 10 आज्ञा दिल्या जे त्याले इस्रायलच्या लोकायले शिकवायचं होतं. मोशे त्या पहाडाच्या खाली उतरला त्या गोट्यासोबत ज्यावर 10 आज्ञा कोरल्या होत्या. परमेश्वराची हे इच्छा आहे की सर्व लोकांना त्याच्या आज्ञेचं पालन करावं. चित्र 10. 10 आज्ञा. जे 10 आज्ञा परमेश्वरानं मोशेले दिल्या होत्या ते खूप चांगले आहे. जो कोणी त्याचं पालन करते त्याले परमेश्वर आशीर्वाद देतो. हे परमेश्वराचे नियम आहे. आम्हाले खऱ्या परमेश्वरावर प्रेम, आज्ञाचं पालन आणि आराधना केली पाहिजे. कोणीच मूर्ती बनवू नका आणि त्याच्यासमोर झुकू नका. विनाकारण देवाचं नाव घेऊ नका. हप्त्यातून एक दिवस परमेश्वराच्या आराधनेसाठी वेगळा ठेवा. लेकरांनं आपल्या मायबापाचं ऐकावं आणि त्यांचा आदर करा. हत्या करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, कोणाले फसवू नका, चोरी करू नका, कोणा दुसऱ्या माणसाच्या वस्तूची लालूच धरू नका. चित्र 11. पापासाठी बली. मुसाच्या वेळेस जो कोणी माणूस देवाच्या नियमाले नाही मानत तेव्हा त्याले परमेश्वरासाठी एका बकऱ्याची बली द्यावा लागत होती. बकऱ्याचं मरण ज्या माणसाच्या जागी होत होती ज्यानं त्या नियमाले नाही मानलं, हे इस्रायलच्या लोकांना आठवण करून देत होतं की ते परमेश्वराच्या विरुद्ध पाप करतेत जेव्हा ते त्या नियमाले नाही मानत. बकरा हे एक चिन्ह होतं त्या महान बलिदानाचं जे भविष्यात येणारं होतं. परमेश्वरानं हे योजना केली होती की तो त्याचा पोरगा येशूले ह्या संसारात एका बलिदानाच्या रूपात पाठवण. चित्र 12. एक वचन देणारा मसीहा. लय वर्षानंतर एक स्वर्गदूत एका तरुण कुवारीपाशी आला. तिचं नाव होतं मरिया. मरियमचा साखरपुडा
एका युसुफ नावाच्या माणसासोबत झालं. त्या स्वर्गदूतानं मरियमले म्हटलं, तू न परमेश्वराच्या नजरेस अनुग्रह प्राप्त केला आहे. तू एका पोराले जनसीन आणि त्याचं नाव तू येशू ठेव. मरियमनं विचारलं, हे कसं होईन? मी तर आणखीन कुवारी हाय. स्वर्गदूतानं तिले म्हटलं, पवित्र आत्मा त्यावर येईन, ज्याच्यामुळे त्या पवित्र माणसाचं जन्म होईन आणि त्याले लोक परमेश्वराच्या पोरासारखं जानन. आणि तोच स्वर्गदूत युसुफाच्या स्वप्नात पण आला. स्वर्गदूतानं योसेफाले म्हटलं, तू मरियमसोबत लगीन करायला भिवू नको, काऊन की ते पवित्र आत्म्याच्या द्वारे गरोदर झाली. ते एका पोराले जन्म देईन, त्याचं नाव तू येशू ठेव. येशूचं मतलब रक्षक. युसुफानं मरियमले आपल्या बायकोच्या रूपात स्वीकारलं आणि तो तिच्यासोबत तोपर्यंत झोपला नाही जेव्हापर्यंत येशूचा जन्म नाही झाला. चित्र 13. प्रभू येशूचा जन्म. त्यावेळेस राजानं अशा प्रकारे साऱ्या लोकायले हुकूम दिलं की ते आपापल्या पूर्वजाच्या गावाला जाऊन स्वतःचं नाव लिहावं. मरियम आणि योसेफले पण बेथलेमले जा लागलं. जेव्हा ते बेथलेमात पोचले तर त्यांले कुठंच राहिले जागा नाही भेटली. ह्यामुळे त्यांले एका जनावराच्या गोट्यात राहा लागलं. हेच ते जागा होती ज्या ठिकाणी मरियमनं येशूले जन्म दिलं. त्याच रात्री स्वर्गदूत काही मेंढपाळासोबत प्रगट होतो. ते आपल्या मेंढराची राखणदारी करत होते. स्वर्गदूत त्यांच्यासमोर प्रगट होतो आणि म्हणतो, मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आणली आहे की ते साऱ्या लोकांसाठी आहे. आज एक रक्षा करनेवाल्यानं जन्म घेतला आहे, जो येशू प्रभू आहे. एका दमात आकाशात लय सारे स्वर्गदूत जमा होते आणि ते जमा होतात आणि परमेश्वराची आराधना करायला लागतात. मेंढपाळ एकमेकांसोबत बोलत राहतात. या आपण बेथलेमात जाऊ आणि काय झालं ते पाहू. जेव्हा त्यांना येशूले पाहिलं आणि त्यांना साऱ्या लोकायले हे गोष्ट सांगितली जे त्यांना प्रभू येशूच्या बाऱ्यामध्ये ऐकलं. जेव्हा त्यांना ह्या साऱ्या गोष्टीले ऐकलं तेव्हा ते लोक हैराण झाले. चित्र 14. येशू एका शिक्षकासारखा. येशूचं पालन पोषण योसेफाच्या घरी झालं. जेव्हा तो 12 वर्षाचा झाला तेव्हा मरियम आणि योसेफानं त्याले यरूशलेमच्या मंदिरात घेऊन गेले. तिथं त्यानं परमेश्वराच्या विषयी गोष्ट केली. धर्मगुरू आणि लोकांच्या सेवकासोबत तो त्यांच्या गोष्टीले ऐकत होता आणि लय प्रकारचे प्रश्न विचारत होता. ते लोक प्रभू येशू मसीहच्या तोंडातून निघालेल्या परमेश्वराच्या महान गोष्टी ऐकून ते हैराण झाले. जेव्हा येशू 30 वर्षाचा झाला तेव्हा त्यानं लोकायले शिकवणं सुरू केलं. लय लोकांनं त्याच्या शिकवण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचं पालन करणं सुरू केलं. पण दुसऱ्या लोकांनं त्याच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवलं आणि त्याचा विरोध करायला सुरुवात केली. चित्र 15. प्रभू येशूचे चमत्कार. येशूच्या जवळ परमेश्वराची महान शक्ती होती. त्यानं लय चमत्कार केले. त्यानं बिमारायले बरं केलं आणि आंधळ्याले दिसायला लागलं. त्यानं मेलेल्या लोकायले डबल जिवंत केलं. त्यानं तुफानावर आपला अधिकार दाखवला आणि पाण्यावर चालला. जेव्हा लोकांनं त्याच्या चमत्काराले पाहिलं तेव्हा लय साऱ्या लोकांनं त्याच्यावर विश्वास केला आणि हे म्हटलं की हा परमेश्वराकडून आला आहे. ते लोक हैराण होते प्रभू येशू मसीहच्या मुळे केलेल्या कामापासून व ऐकलेल्या गोष्टीपासून. येशूपाशी शक्ती आहे आपल्याला पण मदत करायले. चित्र 16. त्रास प्रभू येशू मसीहचे. प्रभू येशू मसीहनं लय चांगले काम केले आणि लय सारे लोक त्याच्याप्रमाणे चालले. त्यानं लय लोकांची मदत केली आणि कितीतरी लोकांले परमेश्वराच्या खऱ्या रस्त्यावर त्यानं चालवलं. प्रभू येशू मसीह ह्या संसारात याच्यासाठी आला तो परमेश्वराच्या प्रेमाले लोकाले दाखवन आणि वाईट कामात आणि पापात फसलेल्या लोकांले परमेश्वराजवळ वापस घेऊन यायसाठी. परंतु धर्मगुरू त्याच्यावर जडत होते, काऊन की त्यांचं मन गोट्यासारखं होतं आणि ते या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते की प्रभू येशू मसीह परमेश्वराकडून पाठवलेला आहे. ते ह्या गोष्टी कबूल करत नव्हते आणि त्यांना देवाचा नियम तोडलं आणि ते पापी आहे. त्या सेवकांना
येशू मसीहच्या विषयी खोटं बोलून त्याला पकडायला लावलं. शिपायानं त्याला फटके मारले आणि त्याईनं त्याच्या डोक्यावर काट्याचं मुकुट ठेवलं आणि त्याची मजा उडू लागले. हे ध्यानात ठेवा की येशू मसीह देवाचा पोरगा होय. त्याच्याजवळ ती शक्ती आहे की त्या लोकांले तो सत्यानाश करन. पण त्यानं त्यांना थांबवलं नाही, काऊन की त्याला माहीत होतं की हे परमेश्वराची योजना आहे. चित्र 17. प्रभू येशू मसीहले क्रुसावर चढवणं. सैनिकांना प्रभू येशू मसीहले लाकडाच्या क्रुसावर खिड्यात लटकवलं आणि त्याले तसंच सोडलं जोपर्यंत तो मरत नाही. त्यावेळेस अशी पद्धत होती की जो कोणी नियमाले तोडतेत आणि त्याले अशाच प्रकारचं भयानक मरण भेटते. 2 अपराध्याले येशू मसीहच्या जवळच क्रुसावर चढवल्या गेलं होतं. पण प्रभू येशू मसीह गुन्हेगार नव्हता. त्यानं काही पण चुकीचं काम नाही केलं. प्रभू येशू मसीहनं आपल्या शिक्षेले स्वतःवर घेतलं. आपण साऱ्यानं पाप केलं आहे आणि आपल्या साऱ्याले मरणच आहे आपल्या पापामुळं. पण प्रभू येशू मसीहनं आपल्या पापासाठी त्यानं स्वतःले बली करून दिलं. जर आपण लोक हे कबूल करू की आपण पापी हाव आणि जर परमेश्वराच्या इकडं आलो आणि त्याले माफी मागितली तर तो आपल्याला माफ करन. प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवा तरच तुम्ही वाचान. चित्र 18. डबल जिवंत होणं. येशूच्या दुश्मनाईनं अशा प्रकारे विचार केला की त्यानं त्याले नाश करून टाकलं. पण असं झालं नाही. प्रभू येशू क्रुसावर मेल्यानंतर त्याच्या दोस्तानं त्याच्या शरीराले एका गुफ्यात ठेवलं आणि त्या गुफ्याच्या दरवाजावर एक मोठा गोटा ठेवला. 2 दिवसाच्या नंतर 3ऱ्या दिवशी येशू मसीह डबल जिवंत झाला. काही बाया त्या गुफेजवळ गेल्या, काऊन की गाडण्याच्या पद्धतीले पूर्ण करावं म्हणून. त्यांना त्या गोट्याले गुफ्याच्या दरवाजापासून सरकलेलं पाहिलं आणि पाहिलं की प्रभू येशू मसीहचं शरीर तिथे नाही आहे. आणि 2 स्वर्गदूत त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यानं त्याले म्हटलं, येशू जिता आहे. त्यानं म्हटलं, तो इथं नाही आहे, तो जिता झाला आहे. हा, येशू जिता झाला आहे मेल्यातून. तो खरंच परमेश्वर आहे. येशू जिवंत आहे. त्यानं शैतानावर आणि मरणावर विजय मिळवला आहे. चित्र 19. थोमाचं विश्वास करणं. प्रभू येशू डबल जिता झाल्यानंतर तो आपल्या चेल्यासमोर प्रकट झाला. तो त्याच्यासोबत बोलला आणि त्याच्यासोबत जेवला पण. एक चेला ज्याचं नाव थोमा होतं तो त्यावेळेस त्याच्यासोबत नव्हता. त्यानं त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवलं की प्रभू येशू मसीह डबल जिता झाला आहे. त्यानं असं म्हटलं की जेव्हापर्यंत मी प्रभू येशू मसीहच्या हातात लागलेल्या जखमेले नाही पायन आणि त्याले स्पर्श नाही करन तेव्हापर्यंत मी ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवन की येशू मसीह मेल्यातून डबल जिता झाला आहे. एका हप्त्यानंतर येशू मसीह डबल आपल्या चेल्यासमोर प्रगट झाला. तेव्हा तिथं थोमा पण होता. जसं की तुम्ही ह्या चित्रात पाहू शकता, थोमा प्रभू येशू मसीहच्या पायावर पडला आणि म्हणायला लागला, माय प्रभू, माय परमेश्वर. आणि मग कधीच थोमानं शक नाही केलं प्रभू येशू मसीहच्या डबल जिवंत झाल्यावर. येशूने त्याला म्हटलं, तूनं मायावर विश्वास ठेवला की तूनं मले पाहिलं आहे. पण धन्य आहे ते लोक जे मले नाही पाहिल्यावर पण विश्वास ठेवतील. चित्र 20. स्वर्गात जाणं. प्रभू येशू मसीह मेल्यातून जिता झाल्यावर तो लय लोकांसमोर प्रगट झाला. 40 दिवसानंतर प्रभू येशू मसीहची स्वर्गात जायची वेळ आली, काऊन की जे काम करायले या संसारात तो आला होता ते त्यानं करून टाकलं होतं. मग प्रभू येशू मसीहनं आपल्या चेल्याले म्हटलं, जा साऱ्या देशात चेल्याले बनवा आणि त्यांले साऱ्या गोष्टी जे मी तुम्हाला शिकवल्या पालन करणं शिकवा. ज्याप्रमाणे चेले त्याले पाहत होते, प्रभू येशू मसीह धरतीले सोडून आकाशात जाले लागला आणि हळूहळू ढगात गायब झाला. आणि त्याच्याच नंतर 2 स्वर्गदूत तिथं प्रकट झाले. त्याईनं चेल्याले असं म्हटलं, जसं येशूले तुम्ही स्वर्गात जाताना पाहताय
एक दिवस येशू वापस तसंच डबल ह्या संसारात येईन. येशू मसीह आता स्वर्गात आहे आणि तो तिथं त्या लोकांसाठी जागा तयार करत आहे जे प्रभू येशू मसीहचं अनुसरण करते. काय तुम्ही प्रभू येशू मसीहवर विश्वास आणि त्याचं अनुसरण करान काय? काय तुम्ही तयार आहे त्याला भेटायले जेव्हा तो वापस येईन? चित्र 21. खाली क्रूस. येशू मसीह क्रूसावर काऊन मेला? प्रभू येशू मसीह अशासाठी मेला की पापी लोक त्याच्या शिक्षेपासून वाचवले जावे. येशू मसीहनं कधी पाप नाही केलं. क्रूस आम्हाला हे आठवण करून देते की तो याच्यासाठी मेला की त्या पापाले आमच्यापासून दूर करावं ज्यामुळे आपण परमेश्वरापासून दूर होतो. येशू पवित्र आणि पापापासून अलग होता. देवाचं कोकरू होता तो. त्यानं आपल्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या पापापासून मागं फिरतो, परमेश्वर त्याच वेळी आपल्या साऱ्या पापाले माफ करतो. येशू मसीह आपल्याला परमेश्वराचे लेकरं बनवते. समोर येणारं चित्र तुम्हाला मदत करेल तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी की येशू मसीहचं पालन करणाऱ्या माणसाचा अर्थ काय आहे. चित्र 22. 2 रस्ते. प्रभू येशूनं सार्वकालिक जीवनाविषयी शिकवलं. हरेक जण पापाच्या मोठ्या रस्त्यापासून सुरुवात करते कारण की आपल्या साऱ्यामध्ये पापाचा स्वभाव आहे जो आम्हाला आदमापासून भेटलेला आहे. लहान रस्ता आम्हाला स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाते जे परमेश्वराकडून आहे. येशूनं म्हटलं की आपल्याला मोठ्या रस्त्याला सोडून लहान रस्त्यानं आपल्याला चाललं पाहिजे. आपण पाहू शकतो ह्या चित्रामध्ये की एका क्रूसाले एका लहान रस्त्यावर ठेवलं आहे. आम्ही त्या रस्त्यावर जेव्हा जातो, जेव्हा आपण आपल्या पापाची कबुली करतो आणि आपल्या पापाले मागं सोडून येशू मसीहच्या मरणावर विश्वास करतो, कितीतरी सारे लोक आपल्या पापाच्या जीवनाले सोडाले तयार नसते. स्वर्गाचा रस्ता त्यांच्यासाठी लहान आहे. ते त्या मोठ्या रस्त्यावर तवापर्यंत चालत राहतेत जेव्हापर्यंत ते नाश होऊन नरकात नाही जात. तुम्ही कोणता रस्ता निवडता? तुम्ही आत्ताच परमेश्वरासोबत काऊन बोलत नाही? तुम्ही त्याला म्हणा, प्रभू येशू मसीह, तू महान आणि पवित्र आहे आणि मी हे कबूल करतो, मी पापी आहे. मी प्रभू येशू मसीहच्या मरणावर विश्वास करतो. मी विश्वास करतो की त्याने माया शिक्षेले स्वतःवर घेतलं. कृपा करून मले माफ कर. मले माया पापातून शुद्ध कर आणि मले त्या पोरासारखा बनव. मले त्या गोष्टीचं पालन करायचं आहे. मले त्या रस्त्यावर चालायचं आहे आणि जगायचं आहे जे प्रभू येशू मसीह आपल्याला दाखवते. जेव्हा मी मरण तेव्हा मले स्वर्गात जायचं आहे. धन्यवाद प्रभू. चित्र 23. परमेश्वराचे लेकरं. ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता येशूले तो संसाराच्या हरेक राज्यात आणि हरेक देशातल्या सर्व भाषा आणि सर्व धर्माच्या लोकांचं तो स्वागत करत आहे. ते त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि ते देवाचे लेकरं झाले आहे. ते त्या लहान रस्त्यावर आहे जे स्वर्गात घेऊन जाते. परमेश्वराचे लेकरं एका मोठ्या परिवारासारखे आहेत. त्यातले काही अमीर राहू शकते आणि काही गरीब राहू शकतेत. कोणी काळे राहू शकतेत, कोणी गोरे राहू शकतेत. ते माणसं राहू शकतेत, बाया राहू शकतेत आणि लेकरं पण राहू शकतेत. ते सारे येशू मसीहच्या द्वारे एकत्र आणले गेले आहेत. चित्र 24. पुन्हा जन्म घेणं. जेव्हा प्रभू येशू मसीह ह्या धर्तीवर होता त्यावेळी खूपच खास धर्मगुरू होता ज्याचं नाव निकोदेम होतं. एका रात्री तो प्रभू येशू मसीहच्या जवळ गेला. काही प्रश्नांले विचाराले. प्रभू येशू मसीहनं त्याले लय सारे हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यानं असं म्हटलं, जर कोणी परमेश्वराच्या घरचा सदस्य बनायचं असन तर त्याले डबल जन्म घ्या लागन. आम्ही परमेश्वराच्या परिवारात त्यावेळेस जातो जेव्हा आपण डबल जन्म घेतो. पहिले शरीरानं जन्म घेणं, नंतर आत्म्यानं जन्म घेणं. आत्म्यानं जन्म घेतल्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला एक नवीन जीवन देते. हे जीवन
प्रभू येशू मसीहवर विश्वास केल्यावर आपल्याला भेटते. आपण नवे लोक बनतो, परमेश्वराचे लोक. चित्र 25. पवित्र आत्म्याचं येणं. प्रभू येशू मसीहचं स्वर्गात जाण्याच्या पहिले येशू मसीहनं आपल्या चेल्याले असं वचन दिलं होतं की तो त्याच्या मदतीसाठी पवित्र आत्म्याले पाठवन. प्रभू येशू मसीहच्या स्वर्गात जायच्या 10 दिवसानंतर त्याचे सारे चेले एका जागी जमा झाले. तुम्ही चित्रात पाहू शकता. एका तुफानासारखा मोठा आवाज आला. आगेसारखी जीभ साऱ्या चेल्यावर येत होती. पवित्र आत्मा आला आणि त्या साऱ्याले भरलं, जसं प्रभू येशूनं म्हटलं होतं. त्या दिवशी साऱ्या जगातून यरुशलेमेत लोक जमा झाले होते. चेल्यानं त्या लोकांच्या भाषेत बोलण्याची शक्ती मिळवली होती आणि त्याईनं परमेश्वराच्या महान आणि अद्भुत कार्याले त्याईले सांगितलं. 3000 लोक त्या दिवशी येशूमध्ये आले. आत्ता पण पवित्र आत्मा त्या लोकांमध्ये राहते जे परमेश्वराचं खरंच पालन करते. पवित्र आत्मा शक्ती देते त्या लोकांले की ते येशूच्या आज्ञेचं पालन करन आणि दुसऱ्या लोकांले प्रभू येशू मसीहच्या बारेमध्ये सांगन. चित्र 26. उजेडात चालणं. आपण ह्या चित्रात पाहू शकतो की एक माणूस प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवत नाही. तो अंधारात चालतो आणि तो हमेशा ठोकर खाऊन पडते, काऊन की त्याच्यापाशी उजेड नाही ज्यापासून तो ध्यान देऊन चालू शकन. जेव्हा आपण प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या रस्त्यावर चालतो तेव्हा आम्ही त्या माणसासारखे बनतो जे उजेडात चालतात. त्याला माहीत आहे कुठं खड्डा आहे, कुठं ठोकर लागू शकते आणि ते साऱ्या गोष्टीपासून वाचून खऱ्या रस्त्यावर आरामानं चालतात. येशूनं म्हटलं, मी संसाराचा प्रकाश आहे. जर माय कोणी अनुसरण करन तर तो अंधारात चालणार नाही. तो आपला पवित्र आत्मा साऱ्या विश्वास करणाऱ्याले देते, काऊन की पवित्र आत्मा साऱ्या विश्वास करणाऱ्याले चांगल्या मार्गावर घेऊन जाईन. चित्र 27. एक नवा माणूस. हर एक माणूस जो कोणी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवते तो एक नवा माणूस बनते. त्याची इच्छा असते परमेश्वराच्या वचनाचं पालन करायची. तो परमेश्वराच्या वचनाले धन्यवाद म्हणते, काऊन की परमेश्वरानं त्याच्या पापाची माफी केली आणि त्याला नवीन जीवन दिलं. तो परमेश्वराले कधी दुखी करायला पाहत नाही. जो प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवते ते व्यभिचार आणि मारामारी नाही करत. ते चोऱ्या आणि मूर्तिपूजा नाही करत. पवित्र आत्मा साऱ्या विश्वासणाऱ्याले सामर्थ्य देते की ते आपल्या वाईट कामाले सोडून चांगले कामं करायला पाहावं. चित्र 28. एक ख्रिस्ती परिवार. जेव्हा एक परिवार खरोखर प्रभू येशूच्या रस्त्यावर चालतो तेव्हा त्या परिवारात नवरा आपल्या बायकोले प्रेम करते आणि बायको आपल्या नवऱ्याची इज्जत करते. हेच परमेश्वराचं वचन शिकवते. नवरा आणि बायको एकमेकाले उत्साहित करत राहते आणि आपल्या लेकराले परमेश्वरावर प्रेम कराले आणि त्याच्या वचनाचं पालन करायला शिकवते. जो परिवार परमेश्वराची इज्जत करते ते प्रार्थना आणि काम एक साथ खुशीनं करते. चित्र 29. आपल्या दुश्मनावर पण प्रेम करणं. येशूनं पण आपल्या चेल्याले हेच शिकवलं की ते साऱ्या लोकांवर प्रेम करावं, इथपर्यंत की आपल्या दुश्मनावर पण प्रेम करावं. प्रभू येशूनं एक वेळा एका माणसाची गोष्ट सांगितली. तो एका प्रवासात होता. प्रवासाच्या मधात डाकूनं त्याच्यावर हमला केला आणि डाकूनं त्याला लय मारलं. एका माणसानं की जो दुसऱ्या समाजाचा होता त्या माणसाले पाहिलं ज्याच्यावर डाकूंचं हमला झालं. त्या दुसऱ्या समाजाच्या माणसानं त्या जखमेनं भरलेल्या माणसाच्या जखमावर पट्ट्या बांधल्या आणि त्याला आपल्या गध्यावर बसवून एका सराईत नेलं आणि त्याची काळजी घेतली. त्यानं आपल्या खिशातले सराईच्या मालकाले काही पैसे दिले, काऊन की तो जखमेनं भरलेल्या माणसाची चांगली काळजी घेईन. प्रभू येशू मसीहनं म्हटलं की आपल्याला पण हर एक गरजू माणसाची मदत केली पाहिजे.
आणि त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, कोणत्याही समाजाचा किंवा जातीचा का न असो. चित्र 30. येशू मसीह साऱ्याहून शक्तिमान आहे. ह्या चित्रामध्ये आपण दोन माणसाले पाहू शकतो जे आपल्या मूर्त्याले आणि ताबीजाले आगीत जाळत आहे. ते शैतानाची आराधना करत होते, पण आता प्रभू येशू मसीहचं अनुसरण करते. येशू मसीहवर विश्वास करणारा माणूस कवा पण त्यानं शैतानाची आराधना नाही केली पाहिजे. आम्हाले शैतानाले भ्यायची गरज नाही, काऊन की आमचा परमेश्वर शैतानाहूनही जास्त शक्तिमान आहे. हर एक विश्वासणाऱ्याले शैतानाच्या बंधनातून आजाद होणं गरजेचं आहे. जेव्हा कवा आपण प्रभू येशू मसीहले सुरक्षेले मागू, तेव्हा तो आपली मदत खरंच करन. चित्र 31. दुष्ट आत्म्याले काढणं. एक वेळा एक माणूस होता, त्याच्यामध्ये खूप सारे भूत होते. त्याले साकड्यानं आणि बेड्यानं बांधू शकत नव्हते, काऊन की त्याच्यातले भूत लय शक्तिमान होते. पण प्रभू येशूनं त्या भूताले आदेश दिलं की ते त्या माणसातून निघून जावं, आणि ते त्या माणसातून निघून गेले. तो माणूस त्या भूताच्या जाळ्यातून मोकळा झाला, आणि त्यानं आपल्या दोस्ताले जे प्रभू येशू मसीहनं त्याच्या जीवनात केलं ते साऱ्याले सांगितलं. येशू मसीहनं कितीतरी साऱ्या लोकायले भूतापासून मोकळं केलं. शैतान आणि भूत प्रभू येशू मसीह जे म्हणते ते ऐकतेत. होऊ शकते तुम्ही पण विश्वासी असाल, पण तुम्ही पण भूतानं परेशान आहेत. तुम्ही हे आठवण ठेवा की तुम्ही पण परमेश्वराचे लोक आहेत. शैतानाले तुमच्या जीवनात काहीच जागा नाही. शैतानाले थांबवा आणि सर्वशक्तिमान प्रभू येशू मसीहले मागा की तो तुमच्या जीवनात असलेल्या भूतायले काढून टाकावं. दुसरे विश्वासणाऱ्यासाठी पण प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही येशूचे म्हणन ते ऐकान, तेव्हा तो तुमची रक्षा करन, ज्यामुळे शैतान तुमचं कधीच नुकसान करू शकत नाही. चित्र 32. परीक्षा. शैतान हमेशा हेच कोशिश करतो की तो परमेश्वराच्या लोकांचं परीक्षा घेईन. त्याला असं वाटते की प्रभू येशूवर जे विश्वास ठेवते त्यांनी विश्वास नाही ठेवावा. शैतान ह्या वस्तूमुळे विश्वासणाऱ्यांची परीक्षा घेतो, जसं की पैसे, कपडे आणि तंबाखू, दारू आणि वाईट जीवन. त्याला असं वाटते की आपण असा विचार करावा की हे सारं करून आपल्याला खुशी भेटू शकते. पण शैतान लय खोटा आहे. तो आपल्याला फसवते आणि परमेश्वरापासून दूर करायला पाहिजे. परमेश्वराले मदतीची हाक मारा आणि प्रार्थना करा की आपण हर एक परीक्षाचा सामना करावं, आणि फक्त प्रभू येशू मसीहवर विश्वास करा आणि त्याचं अनुसरण करा. चित्र 33. जर आपण पाप करू तर काय होईल? विश्वासणाऱ्यानं पाप केलं तर? येशूनं एक गोष्ट सांगितली की एक वेळा एक जवान पोरगा आपल्या घराले सोडून जाते एका दूर देशात. त्यानं कितीतरी सारे खराब कामं केले. त्यानं एक मोठं पाप केलं व्यभिचार करून. त्यानं आपल्या बापाचं सारी इस्टेट गमावली ह्याच कामामुळं. पण एका दिवशी त्या गावामध्ये लय मोठा दुष्काळ आला. तेव्हा तो लय गरीब झाला आणि भुकेनं तडपू लागला. त्याला माहीत होतं की त्यानं परमेश्वराच्या विरुद्ध आणि आपल्या बापाच्या विरुद्ध एक मोठं पाप केलं. जे काम त्यानं केलं होतं त्या कामामुळं त्याला लय पश्चाताप झाला. तो आपल्या बापाजवळ डबल वापस आला. त्याचं पोरग पापी असल्यानंतर पण त्याच्या बापानं त्याच्यावर प्रेम करणं सोडलं नाही. तो लय खुशीनं आपल्या पोराले आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याच्या पापाची त्याले माफी दिली. जर आपण पण पाप करतो तर आम्हाला पण आपल्या पापाचा पश्चाताप केला पाहिजे. तर आपल्या पापाकडून वळून आपल्याला परमेश्वराजवळ गेलं पाहिजे. परमेश्वर आमच्या पापाईले माफ करन आणि आपल्याला पण बापासारखं स्वीकारन. येशूनं म्हटलं, स्वर्गात लय खुशी मनवली जाते जेव्हा एक पापी माणूस आपल्या पापापासून पश्चाताप करतो. चित्र 34.
बिमाऱ्या. परमेश्वराच्या लोकांना काय केलं पाहिजे? जेव्हा ते बिमार होते त्याले सर्वात पहिले परमेश्वराले प्रार्थना केली पाहिजे आणि परमेश्वरावर विश्वास केला पाहिजे आणि तो जे पण करन चांगल्यासाठीच करन. परमेश्वर एका बिमार माणसाले चांगलं करू शकतो जेव्हा तो त्याची इच्छा ठेवते तच. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्या जीवनात होणाऱ्या हर एक गोष्टीवर त्याचं नियंत्रण असते. येशू मसीह आपल्या सोबत आहे काऊन की तो आपल्याला शांती द्यावं म्हणून आणि आपली मदत केली पाहिजे आपल्या बिमारीच्या वेळेस. चित्र 35. मरण. ह्या चित्रात आपण पाहू शकतो की काही लोक एका मेलेल्या माणसाले आपल्या रीतीनुसार गाडत आहे. एक दिवस आपण पण मरू. आपल्यासोबत काय होईल आपण मेल्यावर? परमेश्वराचं वचन म्हणते जे बायबल आहे की जेव्हा एका विश्वासणाऱ्याचं मरण होते तेव्हा त्याची आत्मा प्रभू येशू मसीह सोबत स्वर्गात जाईन. आपण या चित्रात पाहू शकतो ज्या माणसाचं मरण झालं त्याचं परिवार आणि त्याचे दोस्त दुःखित आहे पण ते रडत नाही आहे. आम्हाला मरायले भ्यायची गरज नाही. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि त्यानं आपल्याला पापापासून आणि सार्वकालिक मरणापासून वाचवलं आहे. जो विश्वास नाही करत त्याच्यापाशी अशी आशा नसते की तो सार्वकालिक जीवनाले मिळवण. बायबल असं सांगते की हे लोक मेल्यानंतर आणि ते नरकाच्या शिक्षेत जाईन. जेव्हा तुम्ही मरान तुम्हाला कुठे जायचं आहे? चित्र 36. प्रभू येशू मसीहचं शरीर. आपल्या शरीरातल्या हर एक अवयवाचं एक काम असते. डोळे पायासाठी असते, कान ऐकासाठी असते, तोंड बोलाले आणि जेवाले असते. आपल्या शरीरातलं हर एक अवयव एकसाथ काम करते. जर आपल्या शरीरातल्या एका अवयवाले बिमाऱ्या होते किंवा ठोकर लागते तर आपलं सारं शरीर त्या दुखाले सहन करते. परमेश्वराचं वचन म्हणते की सारे विश्वासणारे त्या शरीराचं अवयव आहे ज्याले मंडळी म्हणतात. प्रभू येशू मसीह ह्या साऱ्या शरीराचं मस्तक आहे. परमेश्वराजवळ हर एक विश्वासणाऱ्यासाठी काम आहे. उदाहरणासाठी सुवार्थ सांगणं आणि गाणं गाणं, दुसऱ्याले देणं आणि शिकवणं, पाहुणचार करणं आणि दुसऱ्याची मदत करणं. जर कोणी माणूस आपलं काम करायले कमजोर पडत असन तर साऱ्या मंडळीले त्याचं नुकसान होते. हर एक विश्वासणाऱ्याले एकजुटीनं काम केलं पाहिजे काऊन की तो ह्यामुळे देवाले मान देईन आणि एकमेकाची मदत करन. चित्र 37. सहभागिता आणि आराधना. विश्वासणाऱ्याले नेहमी संगती केली पाहिजे काऊन की ते परमेश्वराची आराधना करू शकन. जेव्हा ते एका जागी येतात तेव्हा ते परमेश्वराच्या वचनातून शिकतेत, प्रार्थना करतेत आणि परमेश्वराची महिमा करते काही गाणं म्हणून. येशूनं आपल्या चेल्याले हे खुणावलं होतं की ते त्याच्या मरणाले आठवण करतील. हे आपण ह्या चित्रात पाहू शकतो की विश्वासणारे एका जागी येऊन खात आहे आणि अंगुराचा रस पेत आहेत. जे भाकर ते खात आहेत आणि ते त्यांले आठवण करून देते प्रभू येशू मसीहच्या शरीराविषयी जे त्यानं त्या क्रूसावर बलिदान केलं होतं. जसं ते एका जागी येऊन अंगुराचा रस पेतेत तेव्हा ते आठवण करते प्रभू येशू मसीहच्या रक्ताविषयी जे त्यानं आपल्याला आपल्या पापापासून वाचवासाठी सांडवलं होतं. आपल्याला पण संगती करणं जरुरी आहे आणि परमेश्वराच्या मरणाले आठवण करणं जरुरी आहे आणि हे आपल्याला तवापर्यंत करायला पाहिजे जेव्हापर्यंत येशू मसीह वापस येत नाही. चित्र 38. येशू मसीहचं वापस येणं. एक दिवशी प्रभू येशू मसीह स्वर्गातून धरतीवर वापस येईन जसं त्यानं आपल्याला वचन दिलं होतं. तो अशा दिवशी येईन जेव्हा आपण विचार केला नसन. ज्या विश्वासणाऱ्याचं मरण झालं आहे ते आपल्या कबरेतून उठून त्याले भेटन आणि जे जिते आहे ते त्याले जाऊन भेटन.
एक साथ ते ढगात प्रभू येशूले भेटन. ते स्वर्गात प्रभू येशू मसीह सोबत नेहमी राहतीन. आणि जे विश्वास नाही करत ते मागच राहतीन. ते लोक परमेश्वराच्या सार्वकालिक न्यायापुढं उभं राहीन. आम्हाला नाही मालूम की प्रभू येशू मसीह कधी वापस येईन, पण आम्हाला नेहमी तयार राहिले पाहिजे आणि त्याची वाट पाहिली पाहिजे. जर आज प्रभू येशू मसीह ह्या संसारात वापस आला तर काय तुम्ही तयार आहात? चित्र 39. फळायनं भरणं. ह्या चित्रात आपण एका झाडाले पाहू शकतो जे की लय साऱ्या फळायनं भरलेलं आहे. जेव्हा आपण प्रभू येशू मसीहचं अनुसरण करतो तेव्हा परमेश्वराची आत्मा आपल्यात काम करते की आपण फळं देणारे व्हावं. बायबल आम्हाला सांगते की परमेश्वराच्या आत्माचे फळ हे आहे: प्रेम, आनंद, एकत्र येणं, धीर धरणं, कृपा, चांगले कामं, विश्वास, नम्रपणा आणि संयम. येशूनं म्हटलं, मी खरा झाड आहे आणि तुम्ही फांद्या, आणि मी तुम्हाला चिटकून राहीन आणि तुम्ही मले तर तुम्हाला फळं लागन. मेलेल्या फांद्या कधीच फळं आणू शकत नाही. त्याले कापल्या जाईन आणि आगीत टाकल्या जाईन. येशू मसीह आपलं अनुसरण करणाऱ्यापासून हे मागतो की त्यांनी फळांना भरावं. ह्यापासून परमेश्वर लय खुश होते. चित्र 40. साक्ष देणं. येशू मसीहनं आपल्या चेल्याले सांगितलं की ते दुसऱ्या लोकायले जाऊन प्रभू येशू मसीहच्या विषयी सांगावं. जो कोणी पण प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवते तो आपल्या पापापासून, सार्वकालिक शिक्षेपासून आणि मरणापासून वाचवले जाते. जर तुम्ही एक विश्वासणारे आहात तर तुम्हाला पण दुसऱ्याची मदत करायला पाहिजे. प्रभू येशू मसीहच्या सुवार्तेले समजायले परमेश्वराची पवित्र आत्मा तुम्हाला धीर देईन जगाले आणि त्याच्याविषयी बोलायले पण. जे तुम्ही शिकले ते दुसऱ्या लोकायले पण सांगा. या चित्राच्या पुस्तकापासून ह्याच प्रकारे खूप सारे लोक खऱ्या परमेश्वराले आणि आपला रक्षक प्रभू येशू मसीहले ओळखू शकन.